विवाहातील गमती जमती असं मी एक विनोदी करण्याचा प्रयत्न करते. विवाह समारंभात मोठ्या हौसेने वरात काढली जाते. काही जण वरात मटेरियल असतात, म्हणजे कोणाच्याही लग्नात कुठल्याही गल्लीकोळात बेफाम नाचणे. बस आज मेरी यार की शादी है, आज मेरी यार की शादी है, ट्रॅफिक जाम वगैरेची ऐसी की तैसी. काही जण वाट बघत असतात की मला कोणी सांगेल तर मी नाचेन. नाना मामा, तुमचा नागिन डान्स तर झालाच पाहिजे. अरे या वयात कुठे, अहो जमतंय की, अरे वाजव रे. बेलेंची नागिन निघाली, नागोबा डोलाया लागला. नाना मामा बेफाम. वर राजाला लग्नानंतर काय होणार आहे याची झलकच देतात की काय कोण जाणे. असे करत करत वरात लग्नाच्या मांडवापर्यंत पोचते. वधू पक्षातील सुंदर्या वर राजाला ओवाळायला नटून थटून तयार असतात. फुले उधळली जातात. पण अरे हे काय, हे बँडवाले तर वरातीला आतच जाऊ देत नाही आहेत. मग हळूच आत्याबाई काकांच्या कानात पुटपुटतात, त्यांची बोवणी करा. काकांनी नोटा ओवाळून दिल्यावर एकदाची वरात मंडपात पोचते. मंगलाष्टकं सुरू होतात. कधी मुलीची मावशी स्वस्ती श्री गणनायकं गजमुखम, तेवढ्यात मुलाच्या आईची मैत्रीण लाभो संपत्ती सर्वदा, तेवढ्यात मुलीचे काका गंगा सिंधू सरस्वती यमुना अशी चढाओढ चालू असते. तेवढ्यात गुरुजी तदैव लग्नम शुभमंगल सावधान चालू करतात आणि मुहूर्ताला अक्षदा वधूवराच्या डोक्यावर पडतात. हाश. आपल्या देशात कशातही प्रगती हो का न हो, पण सर्वात प्रगती कशात झाली आहे माहिती आहे का? डेकोरेशनच्या लायटिंगमध्ये. बघा, आधी कसे एकच हावभाव करणारे दिवे असायचे, आता कसे हसरे नाचरे असे सगळ्या टाईपचे लायटिंग असतात. आता काही बायका लग्नामध्ये स्वतःचे दागिने साडी अशी सारखी करत उगीचच इकडे तिकडे मिरवत असतात की त्यांना कोणी विचारावं की हा सेट छान आहे, कुठून केलास? लगेच मॅडम, मी तर बाई सगळे पूर्ण गाडगे करूनच घेते, 3 तोळ्याचं आहे. दुसरी कोणीतरी म्हणावं की ही साडी मस्तच आहे, तुझ्यावर खुलून दिसते. अय्या खरंच, यांनी ह्या लग्नासाठी खास घेतली ही पैठणी. आता वेलकम ड्रिंक येतात, स्टार्टर येतात. एक काका वेटरला, हे काय आहे? अच्छा किवी. आणि ते काय आहे? फ्रूट पंच. जास्त आंबट नाही आहे ना? थंड आहे का? वेटर चरफडत मनातल्या मनात फारच सांभार चौकशा करतायत, जसे काही सगळे मीच चाकून बघितलंय. एक स्टार्टर आपल्यापर्यंत येत आहे, आपल्या खुर्चीपर्यंत येत आहे, तोवर ते दुसरीकडे निघून गेलेलं असतं. खरं तर मुलीच्या काका मामा असं कोणाला तरी खाण्यापिण्याकडे लक्ष देण्यासाठी काम सोपवलेलं असतं. पण काही स्वयंभू स्वयंसेवक, अरे ते स्टार्टर इथे आण, ते तिथे दुसरं स्टार्टर दिलं नाही, अरे चटणी आण, असं सांगून सगळ्यांचं काम सोपं करत असतात. दुसऱ्या कशाचा हो का न हो, पण आजकाल जेवणाचा स्तर खूपच वर गेला आहे. पहिल्यांदा कसं जमिनीवर पंगत, मग टेबल खुर्ची, आणि आता हातात बुफेची प्लेट. आता बुफेमध्ये सुद्धा बघा, काही जणांची प्लेट बघा, पुरी भाजी भात डाळ पापड स्वीट्स सगळे ठासून कोंबलेले असतात. रायतं पुरी खालून वाहात वाहात बटाट्याच्या भाजीपर्यंत पोचलेलं असतं. सॅलड आणि लोणच्याची सरबिसळ झालेली असते. आणि जसे काही हे काही दिवसाचे उपवाशी आहेत असं करत आधी जड असलेली ती प्लेट घेत 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 एकदाची खुर्ची पकडतात. आता लग्नात खुर्च्या कमी पडतात, पण काही जण आपल्याच मालकीच्या खुर्च्या असल्यासारखे एका खुर्चीवर आपण, समोर खुर्ची उलटी ठेवून त्याच्यावर खाण्याची प्लेट, तिसऱ्या खुर्चीवर पाणी पर्स बॅग वगैरे असे ठेवून स्थानापन्न झालेले असतात आणि जेवणाची भुरकून यथेच्छ ताव मारत असतात. उभ्या असलेल्या इतरांची त्यांना काही पडलेली नसते.
त्यांना काही सोयासुतकही नसतं. काही न मग बुफेचे काउंटर बघतात आणि आपल्या ओळखीच्यांना सांगत असतात, पाणीपुरी आणि चाट तिथे आहे, चायनीज डावीकडून दुसरा काउंटर आणि आईस्क्रीम पण आहे बरं का. हा 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 हा. तेवढ्यात छोटा चिंटू म्हणतो, बाबा मला तर पिझ्झा हवाय. आता बुफे असूनही अर्धवट खाल्लेल्या भाज्या, चिवडलेला भात, अर्धी पुरी, आमटीत तरंगणारा पापड वगैरे प्लेटमध्ये टाकून हळूच सर्वांच्या नकळत रिकाम्या प्लेटच्या काउंटरवर किंवा टबमध्ये सरकवली जातात. आता का कोणास ठाऊक लग्नात पाण्याचा काउंटर कायम लपवलेलाच असतो. एखाद्या जिक्सॉ पझलसारखा तो शोधत 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 शेवटी एका टोकाला मिळत असतो. आता असेच सर्व खाण्यावर मनसोक्त ताव मारून भरपेट जेवून ढेकर देत बाहेर येणाऱ्या एका आजोबांना यजमान विचारतात, जेवण कसं होतं? तर आजोबा म्हणतात, बाकी सर्व ठीक, पण तेवढ्या वेळाचे पान हवे होते, कप्पा माझं. असो, थकले वागलेले आणि मनाने हळवे झालेले मुलीचे आईवडील जेव्हा मुलीची पाठवणी करत असतात तेव्हा मावशी आजी म्हणतात, अगदी सागर संगीत लग्न केलं हो, छान पाहुणचार केलात, आमच्या अगदी स्मरणात राहील हा विवाह सोहळा. असं जेव्हा मनापासून म्हणतात ना, तेव्हा सगळे परिश्रम सार्थकी लागल्यासारखे वाटते.